तर मॅम ज्यांचा जन्म 1, 10, 19, 28 आहे त्यांचा स्वभाव कसा आहे आणि त्यांना करिअरमध्ये ग्रो करण्यासाठी काय करावं? मुलांक 1 हा सूर्याचा नंबर आहे आणि सूर्य काय आहे, राजा आहे. ठीक आहे. आणि राजाचा एक ॲटिट्यूड असतो, तर यांचा पण एक वेगळा ॲटिट्यूड असतो. मॅम ज्यांचा जन्म 2, 11, 20, 29ला झाला आहे त्यांचा स्वभाव कसा आहे? मुलांक 2 हा चंद्रमाचा नंबर आहे. चंद्रमा काय आहे, इमोशन्स आहे, सेन्सिटिव्हिटी आहे. हे लोक खूप इमोशनल असतात, सेन्सिटिव्ह असतात. तर मॅम ज्यांचा जन्म जो आहे 3, 12, 21, 30 आहे त्यांचा स्वभाव कसा असणार? मुलांक 3 हा ज्युपिटरचा नंबर आहे, बृहस्पती गुरुचा नंबर आहे. तर गुरु काय आहे, विजडम आणि ज्ञानचा प्लॅनेट आहे, नॉलेजचा प्लॅनेट आहे. तर हे ज्ञानी बाबा आहे. यांना ज्ञान घ्यायला आणि द्यायला दोन्ही गोष्टी आवडतात. आणि नंबर 4साठी 2026 हे कसं असणार? 2026 ना मुलांक 4वाल्या लोकांसाठी ओके राहील. मिक्स्ड असे बरेचसे वर्ष असतात ना, कमी वर्ष असतात. ठीक आहे, जे मुलांक 4वाल्यांसाठी ना चांगले राहतील. आणि नंबर 5साठी 2026 कसं असणार? मुलांक 5साठी 2026 बेस्ट राहणार आहे. तर असंच मॅम 7, 16 आणि 25 ज्यांचा मुलांक 7 आहे त्यांचा स्वभाव कसा असणार? मग त्यांना समजतच नाही आयुष्यामध्ये कुठं जायचं, बरोबर. ते कन्फ्यूज असतात. आता नंबर 8, 17 आणि 26 मुलांक 8 त्यांचा स्वभाव कसा असणार आहे? मुलांक हा शनीचा नंबर आहे. मला असं वाटतं ने शनी इज मनी. तर मॅम 2, 4 आणि 8 याला स्ट्रगलचा नंबर असं का बोलतात? बघा 2, 4, 8 जे नंबर आहेत ना, तर ते त्यांना ॲक्च्युली स्पेशल पॉवर दिली गेली आहे देवाने. ठीक आहे. आणि त्यांना या धर्तीवरती चांगलं काहीतरी ग्रेट काम करण्यासाठी पाठवलं आहे, म्हणून त्यांच्या इनिशियल लाईफमध्ये स्ट्रगल होतं. असा कोणता नंबर आहे का मॅम जो खर्चाळू आहे, म्हणजे नेहमी ते खर्च करत असतात? हो, असे नंबर आहे, जसं 1 आहे, 5 आहे आणि 6 आहे. इवन तुम्ही जे बॉलिवूडचे जे स्टार आहेत ना, त्यांचं पण नाव बघितलं असेल. सुनील शेट्टीच्या नावामध्ये त्यांनी एक्स्ट्रा आय लावलं, रितेश देशमुखचं त्यांनी रितेश डी केलं आहे. तर मग त्यांना काय गरज आहे करायची? बरोबर आहे. का ठीक आहे, काय करतात? तर प्रत्येक अशा नावामध्ये ती फ्रिक्वेन्सी असते. जेव्हा कोणी प्रोनाऊन्स करतं ना, ती एनर्जी तुमच्या लाईफमध्ये इम्पॅक्ट करते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे हिनाया कोळेकर आणि ते एक न्यूमरोलॉजिस्ट, ॲस्ट्रॉलॉजर आणि वास्तुशास्त्र एक्सपर्ट आहात. तर आजच्या पॉडकास्टमध्ये ते त्यांचे इनपुट्स देणार आहे. मेन म्हणजे न्यूमरोलॉजीला घेऊन बऱ्याच गोष्टी लोकांच्या मनात आहेत, त्यांना बरेच प्रश्न आहेत. आपण जसं पाहतो नंबर हा खूप मोठा रोल प्ले करतो आपल्या लाईफमध्ये. तर आजच्या पॉडकास्टमध्ये आपण त्याच गोष्टीवर डिस्कस करणार आहोत. पॉडकास्ट जो आहे तो शेवटपर्यंत पहा. नमस्कार मॅम. राधे राधे. राधे राधे. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये. थँक्यू फॉर कॉलिंग मी. माझे नाव हिनाया कोळेकर. मी नांदेडवरून आहे, बट सध्या मी हैदराबादमध्ये राहते आणि माझा एक्सपिरियन्स ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरॉलॉजी आणि वास्तूमध्ये आहे. हे माझं शॉर्ट डिस्क्रिप्शन आहे. तुमचा असा काही पर्सनल एक्सपिरियन्स, म्हणजे जेव्हा तुम्हाला समजलं की न्यूमरोलॉजी ॲक्च्युली वर्क करते आणि तुम्हाला लाईफमध्ये त्याच्यानंतर न्यूमरोलॉजीवरती तसा ट्रस्ट झाला, असा काही एक्सपिरियन्स आहे का? ओके. बेसिकली ना लाईफमध्ये असे काही इव्हेंट्स होतात. मग त्याच्यानंतर माझा काही प्लॅन नव्हता असा. आय वॉज डुईंग गुड ॲट माय करिअर. मी जॉब केला, मग मी बिझनेस केला. त्याच्यानंतर माझं IT करिअर आहे ना, मी ऑलमोस्ट 8 to 9 इयर्स IT मध्ये होते. त्याच्यानंतर मग लाईफमध्ये असे काही इव्हेंट्स झाले. जस्ट टू फाइंड द आन्सर वाय इट हॅपन अँड वाय मी. हे वाय मीचं जे आन्सर आहे ना, ते आपल्याला फक्त ॲस्ट्रॉलॉजीमध्येच मिळू शकतं, बाकी कुठेच नाही मिळत. अशी काही घटना झाल्या आणि मला ना एकदम असं मी परेशान होऊन गेले की हे का झालं माझ्यासोबत. माझे असे हेल्थ इश्यूज झाले आणि मी बऱ्याचशा लोकांना कन्सल्ट केलं, बट आय डिड नॉट गेट द प्रॉपर आन्सर फॉर दॅट. तर मग मी त्याच्यानंतर मी स्वतःच आहे ना फाइंड आउट करायला चालू केलं आणि मग मला मार्केटमध्ये गॅप दिसला की बऱ्याचशा लोकांना प्रॉपर ॲस्ट्रॉलॉजी माहीतच नाही आहे, न्यूमरॉलॉजी काय असते हे माहीतच नाही आहे. मग त्याच्यानंतर मी या फील्डमध्ये एंटर केलं. तर मॅम न्यूमरोलॉजी म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याच्यावर तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स काय आहे? माझा एक्सपिरियन्स असाच की मला ना एक पॅटर्न मी नोटीस केलं की आपले जे नंबर्स आहेत ना ते आपल्याला फॉलो करतात. आपल्या लाईफमध्ये जसं आपलं स्ट्रगल आहे, जसे आपले ना लाईफचे नंबर आहेत आणि ते आपल्याला खूप फॉलो करतात. जसं माझा मुलांक 5 आहे, तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स माझ्यामध्ये आहेत. आणि जसं माझा भाग्यांक 3 येतो, मग त्याच्यानंतर मग ते पण कॅरेक्टरिस्टिक्स माझ्यामध्ये आहेत. आणि जे मी मोबाईल नंबर घेतला, त्याच्यानंतर माझा जो कार नंबर आहे, सगळे जे नंबर मी कॅल्क्युलेट केले ना, तर माझा एक पॅटर्न असा नंबर मिळाला जो मला नेहमी फॉलो करतो. आणि हे नंबर्सना आपल्याला नेहमी फॉलो, तुम्ही पण असं नोटीस करू शकता
शकता. तुमच्या मोबाईलची टोटल बघा, नंतर तुमच्या कारचा नंबर बघा, तुमचा हाऊस नंबर बघा, नाहीतर तुमचा रोल नंबर बघा. तुम्हाला एक असा पर्टिक्युलर असा नंबर असेल ना जो तुम्हाला नेहमी फ्रिक्वेंटली फॉलो करतो. नाही तर असं होतं ना की तुम्ही असे खाली बसलेला आहात आणि नॉर्मल बसलात, त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा घडीमध्ये बघितलं तर तोच टाइम दिसेल. नाही तर तुम्ही असं रस्त्याने जाताना कारमध्ये पण तुम्हाला असं बसल्यानंतर वाटतं ना, दिसतं की ही कारचा नंबर चाललाय आणि एक फ्रिक्वेंट तुम्हाला ना नंबर दिसत राहतो. तर तो नंबर ना तुम्हाला नेहमी फॉलो करतो. आणि मला असं वाटतं जेव्हा जेव्हा मी तो नंबर पाहते ना, मला चांगल्याच आयुष्यामध्ये गोष्टी मिळतात लाईफमध्ये. तर ते बरेचसे असे नंबर्स असतात जे आपल्यासाठी लकी असतात, पण ते काही लोक इंटेन्शनली त्यांना लक्षात येतात आणि काही लोकांना नोटीस नाही करत. बट आज तुम्ही जर हे बघत असताल ना पॉडकास्ट, तर मी व्ह्युअर्सना पण हेच रिक्वेस्ट केली, तुम्ही बघा, तुमच्या मोबाईलचा नंबर बघा, कार नंबर बघा, तुमच्या हाऊस नंबर बघा. मग ते नंबर्स एक कॉमन नंबर येतोय का, बरोबर आहे. आणि असे ते नंबर्स आणि त्याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला कॅरी होते आणि त्याची एनर्जी तुम्हाला मिळते. न्यूमरोलॉजी एक बेसिक सायन्स आहे, ठीक आहे. जसं आपण कोणताही सब्जेक्ट शिकतो, जेव्हा आपण आहे ना केमिस्ट्री शिकत आहे, मॅथमॅटिक्स शिकत आहे, जसं मॅथ्समध्ये कसं येतं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन येतं, केमिस्ट्रीमध्ये केमिकल्स आहेत डिफरंट, तसंच आपण न्यूमरोलॉजीमध्ये पण आहे ना, जसं अक्कलच्या फील्डमधला एक न्यूमरोलॉजी सब्जेक्ट आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पण डिफरंट आहे ना, डिफरंट फॉर्म्स आहेत. जसं आपण इंडियन वेदिक ॲस्ट्रॉलॉजी फॉलो करतो, चायनीज ॲस्ट्रॉलॉजी असते, ना कॅनेडियन ॲस्ट्रॉलॉजी असते, तशा वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजी असते, तशा वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये पण डिफरंट टाईप्स आहेत. बट आज जे आपण डिस्कस करणार आहे, मोस्टली जे इंडियन ॲस्ट्रॉलॉजर आहेत, न्यूमरोलॉजिस्ट आहेत ना, ती वेदिक न्यूमरोलॉजी फॉलो करतात. आणि वेदिक न्यूमरोलॉजी का म्हणतात की कारण की आपण काय केले, जे आपले प्लॅनेट्स आहेत ना त्यांना नंबर्सही असोसिएट केले, त्याच्यामुळे आपण वेदिक पद्धतीने आपण त्याला यूज करतो. आणि हे जे नंबर्स आहेत ना आपल्याला नेहमी फॉलो करतात. बेसिकली काय झालं, जेव्हा ॲस्ट्रॉलॉजी आहे तसं न्यूमरोलॉजी हा प्रत्येक व्यक्तीला इझिली समजू शकते. न्यूमरोलॉजीमध्ये नंबर्स आहेत आणि नंबर्स आर मॅजिक, आणि नंबर्स एक एनर्जी कॅरी करतात, एक फ्रिक्वेन्सी कॅरी करतात, आणि त्या फ्रिक्वेन्सीचा एनर्जीचा आपल्या लाईफवरती इम्पॅक्ट होतो. जसं कोणाकडे एक नंबर असेल तर त्या एक नंबरची जी एनर्जी आहे ना त्या व्यक्तीमध्ये ती दिसते. तर जे आपले स्कॉलर्स आहेत ना त्यांनी काय फाइंड आउट केलं, अच्छा पर्टिक्युलर एक ग्रुपमध्ये बघितलं त्यांचा हा नंबर आहे आणि त्यांचे हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, असा पॅटर्न फाइंड आउट केल्यानंतर त्यांना हे कळालं की अच्छा प्रत्येक व्यक्तीकडे हा नंबर असेल तर त्यांच्याकडे ही कॅरेक्टरिस्टिक त्यांच्यामध्ये येते, त्यांचं व्यक्तित्व अशा प्रकारे आहे. आणि अशा प्रकारे ही न्यूमरोलॉजी आहे ना इन्व्हेंट झाली आहे. मॅम, मूल्यांक आणि भाग्यांक मध्ये काय डिफरन्स आहे? ओके. मूलांक म्हणजे काय, फक्त तुमची जी बर्थ डेट आहे, जन्मतारीख म्हणजे ती मूलांक आहे. जसं तुमची 5 एक एक्झाम्पल सांगते, 5/3/1993, 5/3/1993 ही तुमची डेट ऑफ बर्थ आहे. तर 5 नंबर काय झाला, तुमचा मूलांक झाला, ठीक आहे. आणि जी टोटल आता जे 5/3/1993 आहे, जेव्हा तुम्ही याला ॲड करता 5+3+1+9+9+3 जेव्हा ॲड करताल तेव्हा जी टोटल जी येते ना ती 3 नंबर येते, तो झाला भाग्यांक. आता भाग्यांक म्हणजे काय, भाग्यांक तर मोठं कॅल्क्युलेशन आहे. तर मग त्याला काय होईल ना, हे मोठं तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. म्हणजे तुमची पूर्ण डेट ऑफ बर्थला जेव्हा तुम्ही ॲड करताल ना त्या टाइमला तुम्हाला एक नंबर मिळतो, तो तुमचा भाग्यांक आहे. आता लेट सपोज तुमची 15 तारीख आहे, तर 15मध्ये तो 2 डिजिट झाले. तर जेव्हा पण तुम्हाला 2 डिजिटमध्ये नंबर मिळेल ना, तुम्हाला सिंगल डिजिटमध्ये घेऊन यायचं आहे. तर 1+5 तर किती येते, 6 येतं. तर मग तुमचा मूलांक झाला 6. आता 19 असेल तर 1+9 1. आणि तुम्हाला एक ट्रिक सांगते, जेव्हा तुम्ही 9मध्ये एखादी गोष्ट ॲड करताना तोच नंबर येतो. 49 असेल, 4+9 किती येतं, 4 येतं. 4+9 आहे ना, तुम्ही जेव्हा ॲड करताल ना तर 13 येतं. 1+3 अगेन 4. तर तुम्ही 9मध्ये कोणती गोष्ट ॲड केली ना तर तोच नंबर येणार आहे. तर हे शॉर्टकट आहे. तर तुम्हाला डबल डिजिटमध्ये जो पण नंबर आला असेल ना तुम्हाला सिंगल डिजिटमध्ये घेऊन यायचा आहे. मग आता तो 19 असेल, 28 फॉर एक्झाम्पल तुमची डेट ऑफ बर्थ आहे, 2+8 किती येतं, 10. मग अगेन त्याला सिंगल डिजिटमध्ये घेऊन यायचं, 1+0 1. मग तुमचा जो डेट ऑफ बर्थ झाला म्हणजे तुमचा जो मूलांक झाला तो 1 झाला. तुमचा जो पण डबल डिजिटमध्ये जो नंबर येईल ना त्याला सिंगल डिजिटमध्ये घेऊन या, म्हणजे तुम्हाला तुमचा मूलांक मिळेल. ओके. आणि आता तुमचा हा प्रश्न असेल की आता माझ्याकडे तर 2 नंबर आहे, मूलांक आणि भाग्यांक, तर मग सगळ्यात जास्त पॉवरफुल कोणतं? दोन्हीही पॉवरफुल आहे. मूलांक म्हणजे काय, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स तुमच्यामध्ये असतात, आणि भाग्यांक म्हणजे तो करिअर आणि तुमच्यासाठी बेस्ट राहील. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या पण गोष्टी येतील ना त्या भाग्यांकामुळेच येतात. आणि असं माझं म्हणणं आहे, ठीक आहे. एक पर्टिक्युलर टाइम नंतर ना मूलांकपेक्षा जास्त भाग्यांक तुमच्यावरती काम करायला चालू करतो. कारण की त्याच्यामध्ये आयुष्यामध्ये प्रत्येक जण काय करतात, ऑलमोस्ट 23-24 पर्यंत एज्युकेशन घेतात, त्याच्यानंतर ते करिअरमध्ये जातात. आणि मग त्याच्यामुळे त्यांच्याकडे जास्तीत जास्त तो करिअर ओरिएंटेड राहतात ना, तर भाग्यांक त्यांच्याकडे जास्त त्यांच्यावरती काम करायला चालू होतं. म्हणून प्रत्येकाला मी सजेस्ट करते, तुमचा भाग्यांक जो पण असेल ना त्याच्या हिशोबाने तुम्ही करिअर चूज करू शकता, तो तुम्हाला जास्त चांगला रिझल्ट देऊ शकतो. हां, भाग्यांक म्हटल्यानंतर काय, तर मोठं कॅल्क्युलेशन आहे आणि भाग्यावरती रिलेटेड आहे ना, त्या नावावरूनच तुम्हाला असं कळता येईल असं हे. तर मॅम, ज्यांचा जन्म 1, 10, 19, 28 आहे त्यांचा स्वभाव कसा आहे आणि त्यांना करिअरमध्ये ग्रो करण्यासाठी काय करावं? ओके.
तर त्यांचा मुलांक झाला 1. मुलांक 1 हा सूर्याचा नंबर आहे आणि सूर्य काय आहे, राजा आहे. ठीक आहे. आणि राजाचा एक ॲटिट्यूड असतो, तर यांचा पण एक वेगळा ॲटिट्यूड असतो. जेव्हा हे कोणत्या रूममध्ये एंटर झाले ना, तर त्यांना कोणी इग्नोर नाही करू शकत. त्यांना त्यांची कशी आता जेव्हा राजा जेव्हा राजदरबारमध्ये एंटर होतो तर सगळेजण कसे उभं राहतात आणि त्यांची एंट्री वेगळी असते, तर यांची पण नेहमी एंट्री वेगळी असते. तर त्यांना माहिती आहे, एक पॉझिटिव्ह ऑरा कॅरी करतात ते, आणि लोक त्यांना इझिली इग्नोरच नाही करू शकत. त्यांच्यामध्ये ती क्वालिटी असते. त्यांना कसं माहिती आहे कसं, आणि त्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी कुठून कुठून भरलेली असते. तर त्यांना माहिती आहे हाऊ टू लीड. जर ते एम्प्लॉई जरी असतील ना, तर त्यांचा जो बॉस असेल ना, त्यांना विचारून सगळे कामं करतील, कारण की त्यांना माहिती आहे टीमला कसं हँडल करायचं, कशा गोष्टी करायच्या. हे आयुष्यामध्ये करिअरमध्ये चांगलं करतात, बट करिअरमध्ये कधी खराब करतील जर ते ना एक अंडर म्हणजे कोणती अशी जॉब करत असतील, कोणाच्या हाताखाली काम करत असतील, नाही तर कोणत्या हायएस्ट पोस्टवरती काम नसतील करत, तरच ह्या करिअरमध्ये ना स्ट्रगल करतील. नाहीतर यांच्यासाठी बेस्ट करिअर राहतं. यांना माहिती आहे की कुठं कसं बोलायचं, यांची कम्युनिकेशन स्किल खूप चांगले असतात. त्यांना माहिती आहे कसं रिप्रेझेंट करायचं. आणि राजा कसा आहे ना, दिलदार असतो. आता पहिल्याच्या जमान्यात तुम्हाला आठवतं, राजा जेव्हा खुश झाला तेव्हा काय करायचा, जर आता कोणी त्यांना आला आणि म्हणलं की तो आपको बेटा हुआ आहे, तर म्हणजे अरे तू मला खुश केलं, हे घे, गळ्यातली माळ काढून द्यायची, नाहीतर हातातली अंगठी काढून द्यायची. मग यांचा स्वभाव पण कसा असतो, दिलदार असतो. आता कोणता मित्र आला आणि म्हणला अरे शर्ट किती भारी आहे, तुला आवडला ना, घेऊन टाक, तुझ्यापेक्षा जास्त थोडी नाही. तर यांचं मन मोठं असतं. यांना ना असं, आणि हे यारो के यार आहेत. यांना जर कोणी जीव लावला ना, तर मग त्यांच्यासाठी काही पण करायला ते रेडी असतात. आणि त्यांचे एवढे चांगले मित्र कोणीच नाही, आणि त्यांच्या एवढं चांगला शत्रू पण कोणीच नाही. एक तर त्यांना कोणी क्रॉस केलं ना, तर राजा काय करतो, वेट करतो आणि मग त्याचा बदला घेतो. मग हे लोक पण तसेच आहे, एकदम राईट टाइमचा वेट करतात आणि त्याच्यानंतर त्याचा बदला घेतात. त्यामुळे यांना कोणी क्रॉस करायला नाही पाहिजे. त्यांना माहिती आहे कुठं काय कसं करायचं ते. त्यांचं डोकं तसं शार्प आहे ना. आणि हे जेव्हा कोणाला बोलतात ना, ते खूप कॉन्फिडंट असतात. तर हे त्यांच्याबद्दल एवढं आहे. आणि हे यांना करिअरमध्ये ना फक्त त्यांना हायएस्ट पोस्टवरती काम करायचे, असे कामं करायचे ज्यांना लीड करता येईल. मग हे करिअरमध्ये चांगलं करतात. ओके. आणि त्यांच्यासाठी 2026 कसं असणार आहे? ओके, 2026 आहे ना, सूर्याचं वर्ष आहे आणि यांच्याकडे ऑलरेडी हा नंबर आहेच. तर यांच्यासाठी हे कसं राहील, मग आता बऱ्याचशा, आणि यांच्यासाठी ना थोडं खराब राहणार आहे. आता खराब, आता तुम्हाला असं वाटेल की अरे हे तर माझंच वर्ष आहे, मग खराब कसं राहील. तर चांगलं राहू शकतं कधी. आता तुम्ही बघा, राजाची लाईफ काही इझी असते का, कधी काय होईल काही सांगता येत ना, अनप्रेडिक्टेबल. तर यांच्यासाठी 2026 मुलांक 1 वाल्या लोकांसाठी अनप्रेडिक्टेबल राहणार आहे. कधी काय होईल सांगता येणार नाही. चांगल्या पण गोष्टी होतील, वाईट पण गोष्टी होतील, आणि यू कॅन टेक इट इन डिफरंट वे ऑल्सो. म्हणजे तुम्हाला आता वाटू शकतं हे चांगलं पण आहे खराब पण आहे. तर करिअरमध्ये बेस्ट आहे. सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये मिळतील ज्या ते वेट करत असतील की मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, चांगली जॉब पाहिजे, नाही तर मला बिझनेस चालू करायचा असेल, तर त्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत त्यांच्यासाठी. तर त्याच गोष्टी जर ते वेट करत असतील, पण त्यांना एकच गोष्ट करायची आहे, त्यांना न्यूनेसला फॉलो करायचं आहे. नाही तर ते विचार करते अरे मी का चेंज करू, मी तर असंच करत राहील, जर ते सेम पॅटर्न फॉलो करत असतील ना, तर मग त्यांच्यासाठी हे वर्स्ट इयर राहील. तर ते न्यूनेससाठी रेडी नसेल, रिइन्व्हेंट करण्यासाठी रेडी नसतील ना, मग हे वर्ष त्यांच्यासाठी एकदम बेकार राहणार आहे. तर त्यांना फक्त त्याच्यावरती काम करायचं आहे. त्यांना रेडी राहायचंय, जे पण चॅलेंजेस येतील त्यांच्यासाठी रेडी राहायचंय. नाही तर मग असं होईल ना त्यांना की असं वाटेल की अरे ठीक आहे ना, करता येईल, बघता येईल. जर प्रोक्रॅस्टिनेशन केलं तर मग नाही होणार, मग हे एकदम बेकार इयर राहील. मॅम, ज्यांचा जन्म 2/11/2029 झालाय, त्यांचा स्वभाव कसा आहे? मुलांक 2 हा चंद्रमाचा नंबर आहे. चंद्रमा काय आहे, इमोशन्स आहे, सेन्सिटिव्हिटी आहे. हे लोक खूप इमोशनल असतात, सेन्सिटिव्ह असतात. त्यांना जर कोणी असं काही बोललं ना, मनावरती लागतात आणि मग ते बोलत नाहीत. मग त्यांना असं हे होतं की शांत राहून बसतात. मग त्यांना कोणी असं रागात जरी बोललं ना, ते मनावरती घेतात. आपण त्यांना किती जरी समजावून सांगितलं ना, तर ते ऐकणार नाही आहे. आणि बघा, या जगामध्ये कसं होतं, आता तुम्ही खूप इमोशनल आहात, तर मग तुमचा लोक फायदा उचलतात. मग आता तुमच्या इमोशन्सला आहे ना, तुम्हाला चॅनलाइज करणं खूप जरुरी आहे. आणि तुमचे हे इमोशन्स ना, तुमच्यासाठी आहे ना, पॉझिटिव्ह आहेत आणि निगेटिव्ह पण आहेत. तुमच्यासाठी हे चांगलं पण करू शकतात आणि खराबही करू शकतात. जसं तुम्हाला जर तुमच्या इमोशनला तुम्ही चांगलं चॅनलाइज केलं, चांगलं युटिलाइज केलं, एक प्रॉपर डायरेक्शन दिली, तर तुम्ही काय करा, तुम्हाला बॉलिवूडचा किंगही बनू शकतो, नाही तर हिटलरही बनू शकतो. कारण की त्यांचा पण मुलांक 2च आहे ना. शाहरुख खानचा मुलांक 2 आहे आणि हिटलरचा मुलांक पण 2 आहे. आणि त्यांची लाईफ तर माहिती आहे. त्यांचं एक इमोशन होतं ना की मला एक बॉलिवूडचा किंग बनायचं, तर त्यांनी काय केलं, त्याच्याप्रमाणे काम केलं. आणि जो हिटलर आहे, तर त्यांना एक पर्टिक्युलर कम्युनिटी होती, त्यांना ते आवडत नव्हते. मग त्यांच्याबद्दल ना हेट होतं. ती इमोशन्सच आहेत ना, मग त्या इमोशन्सवरती त्यांनी काम केलं. मग तुमचा हा इमोशन तुम्हाला एकतर आहे ना राईज करू शकतो, नाही तर फॉल करू शकतो. तर तुम्हाला तुमच्या इमोशनला प्रॉपर डायरेक्शन देणं जरुरी आहे. आणि लोक त्याचा फायदा पण उचलतात. आणि त्याच्यासाठी तुम्ही मेडिटेशन करा, नाही ते बेस्ट राहील तुम्हाला. कारण की मेडिटेशन केल्यानंतर ना, तो तुमच्यासाठी अजून एक रेमेडी चांगली आहे ना. तुम्ही चंद्रमामध्ये ना, चंद्रमा म्हणजे जेव्हा चंद्र येतो ना, त्या टाइमला तुम्ही चंद्राच्या सावलीमध्ये 5-10 मिनिटं स्पेंड करा.
त्याने तुमचा ना इमोशन्स बॅलन्स व्हायला लागतील आणि तुम्हाला जेव्हा तुमचे इमोशन्स बॅलन्स होतील ना तेव्हा तुम्ही बऱ्याचशा आयुष्यामध्ये गोष्टी अचीव्ह करू शकता. तुमच्यासाठी ही बेस्ट रेमेडी. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असे कामं करायचे आहेत ना जिथं पीसफुल आहे. म्हणजे तुम्ही अशी केऑसमध्ये काम नाही करू शकत. म्हणजे आता सगळीकडे भांडणं चालू आहेत, क्रिकेट चालू आहे आणि तुम्ही शांत बसून काम करताय, तसं नाही. तुम्ही असं काम करा जिथे तुम्हाला पीसफुली बसून शांतपणे काम करताय. समुद्राच्या ठिकाणी बसलाय, नाही त्या अशा ऑफिसमध्ये आहे, थोडं वॉटर रिलेटेड आहे ना एन्व्हायरमेंटमध्ये बसलाय, तर तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. तर 2 वाल्यांसाठी 2026 कसं असणार आहे? ओके, 2026 हे सूर्याचं वर्ष आहे, ठीक आहे. आणि मुलांक 2 हा चंद्रमाचा म्हणजे राणीचा नंबर आहे, ठीक आहे. म्हणजे राजाच्या वर्षामध्ये राणीची तर चांदी आहे ना, तर मग यांच्यासाठी चांगलं इयर राहणार आहे. इमोशनली बॅलन्स इयर राहील, मिक्स टाईपचं राहील. म्हणजे त्यांना कसं फक्त त्यांना सूर्याची एनर्जी मिळेल आणि त्यांना करिअरमध्ये चांगले गोष्टी बघायला मिळतील. ते आतापर्यंत ज्या गोष्टी प्लॅन करत होत्या ना 2025 त्या गोष्टी ज्या अधुऱ्या राहिल्या होत्या, ज्या पूर्ण करू नव्हत्या शकल्या, तर त्या 2026 ते कंप्लीट करू शकतील. त्यांना गव्हर्नमेंट जॉबची तयारी करत असतील तर ती पण मिळेल. यांना कोणत्या जॉबसाठी जर ट्राय करत असतील ते पण मिळेल. जर फॉरेन सेटलमेंटसाठी ट्राय करत असतील ते पण मिळेल. बिझनेससाठी ट्राय करत असतील तर बिझनेस चालू करतील. बिझनेसमध्ये एक्सपान्शन पाहत असतील तर ते पण पॉसिबल आहे. त्यांना ज्या गोष्टी विचार केल्यात ना त्यांना फक्त काम करायचं आहे, मग त्यांना भरपूर अशा अपॉर्च्युनिटी मिळते. फर्स्ट हाफ थोडंसं त्यांना कोपअप करायला प्रॉब्लेम होईल, कारण की ती एनर्जी कॅरी करायला थोडासा प्रॉब्लेम होतो. बट सेकंड हाफ त्यांच्यासाठी बेस्ट आहे. बट 2026 ओव्हरऑल मी सगळ्यांना एकच आहे ना हे सांगेल, कारण की 2026 इतकं इझी राहणार नाही आहे लोकांसाठी. फायनान्शियल क्रायसिस होतील आणि यावर्षी ना 2-3 ग्रहण येतात आणि 2020 ऑलरेडी बघितलं असेल त्या टाइमला काय झालं होतं, त्या फायनान्शियल क्रायसिस आले होते. तर माझं प्रत्येक व्यक्तीला हेच आहे ना रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर हा पॉडकास्ट बघत असाल तुम्ही फायनान्शियली थोडंसं प्लॅन करा. मी जर 6 महिने काम नाही केलं तरी माझं काम चालून जाईल, माझा गुजारा होऊन जाईल, अशा प्रकारे तुम्ही ना प्लॅन करा. हां, फायनान्शियल क्रायसिस होण्याचे जास्त चान्सेस आहे. 2026 एवढं चांगलं राहणार नाही. हे ओव्हरऑल सगळ्यांसाठी आहे, मुलांक 2 वाल्यांसाठीच नाही. तर मॅम, ज्यांचा जन्म जो आहे 3, 12, 21, 30 आहे, त्यांचा स्वभाव कसा असणार आहे? मुलांक 3 हा ज्युपिटरचा नंबर आहे, बृहस्पती गुरुचा नंबर आहे. तर गुरु काय आहे? विजडम आणि ज्ञानचा प्लॅनेट आहे, नॉलेजचा प्लॅनेट आहे. तर हे ज्ञानी बाबा आहेत. यांना ज्ञान घ्यायला आणि द्यायला दोन्ही गोष्टी आवडतात. तर त्यांना आणि हे मजेदार आहे ना पद्धतीने कोणत्या पण गोष्टी यांना एक्सप्रेस करतात. मजेदार आहे ना त्यांचा स्वभाव असतो, मस्तीखोर असतात, त्यांना मजाक मस्ती करायला खूप आवडतं आणि ही लोकांची फेवरेट पण असतात. बट काय होतात, तुम्ही मजाक करा बट मजाकचे पात्र बनवू नका. नाहीतर काय होतात ना, ते कधी कधी दुसऱ्यांसमोर ना स्वतःचा पण मजाक उडवायला चालू करतात, पण लोक त्यांना ग्रँटेड घेतात. हे करिअर वाईज त्याने ना चांगलं करतात. मी एक पॅटर्न नोटीस केलं आहे, मुलांक 3 वाले लोक, भाग्यांक 3 वाले लोक ना करिअर वाईज तर बेस्ट करतात. त्यांना करिअरमध्ये चांगले ना अपॉर्च्युनिटीज मिळतात. पण पर्सनल लाईफमध्ये त्यांच्या प्रॉब्लेम होतात. कारण काय होतं, आता तुम्ही तुमच्या पार्टनरचा ना मजाक उडवताय 4 चौघामध्ये, मग आता तुमच्यासाठी ओके आहे पण तुमच्या पार्टनरसाठी ओके नाही आहे ना, मग त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम फेस होतात. तर यांना हे सजेशन राहील की तुम्ही थोडंसं त्याच्यावरती काम करा. नंबर 3 साठी 2026 कसं असणार आहे? वन ऑफ द बेस्टेस्ट इयर राहील. यांना ज्या गोष्टी पाहिजेत आयुष्यामध्ये त्या गोष्टी मिळतील आणि त्यांना जे विचार करतात की मला ही गोष्ट अचीव्ह करायची त्या गोष्टी सगळ्या मिळतील. म्हणे तुम्ही ते करिअरमध्ये म्हणा, रिलेशनशिपमध्ये म्हणा, तुमच्या हेल्थमध्ये म्हणा, सगळ्यांसाठी बेस्ट राहणार आहे. सगळ्या गोष्टी, फॉरेन सेटलमेंट पण पॉसिबल आहे, न्यू अपॉर्च्युनिटी मिळतील. त्यांना फक्त घराच्या बाहेर निघायचं आणि काम करायचं आहे. तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटीज रेडी आहेत. तर मॅम, ज्यांचा जन्म 4, 13, 22 आणि 31 झालाय त्यांचा स्वभाव कसा असणार आहे? मुलांक 4 हा राहूचा नंबर आहे आणि राहू कलियुगचा राजा आहे, ठीक आहे. आणि राहू केतू हे एका बॉडीचे 2 पार्ट आहेत, अधुरे प्लॅनेट्स आहेत. तर यांच्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींना अधुऱ्या राहतात, त्यांना इझिली नाही मिळत. आणि राहू काय फक्त हेड आहे, ठीक आहे, फक्त अप्पर बॉडी आहे. तर त्यांचं डोकं इतकं शार्प असतं ना आणि ते अशा नवीन नवीन आयडिया घेऊन येतात. आणि लोक पहिले त्यांच्या आयडियाला ना म्हणतात अरे पागल आहेस का, ही फालतू आयडिया आहे. त्यांना क्रिटिसाइज करतात, लोक समजून नाही घेत. आता फोन बनवणं हे कोणीतरी आयडिया काढली असेल ना, तर त्या टाइमला मग पहिल्यांदा जो कोणी सांगितलं असेल ना आपण व्हिडिओ कॉल करू शकतो, आणि ही जेव्हा आयडिया घेऊन आला असेल ना ती पहिल्यांदा ही आयडिया डोक्यात होती. आणि हे ते प्रकारचे लोक असतात, अशा नवीन नवीन आयडिया घेऊन येतात जे बाकीच्या लोकांना समजत नाही. विजनरी असतात ते. आणि लोक म्हणतात हा स्ट्रगलचा नंबर आहे, बट मी म्हणते हा ट्रेंड सेटर आहे. ओके, हा इनोव्हेशनचा नंबर आहे. आयुष्यामध्ये जेवढे पण इनोव्हेशन झाले राहू शिवाय होऊ शकत नाही. आता AI आहे, राहू रिप्रेझेंट करतो. AI आहे म्हणा, जितके पण ट्रेंड तुम्ही बघताय, क्लाउड म्हणा, हे सगळे राहूनी रिप्रेझेंट होतं. जेवढ्या पण इनोव्हेशन होत आहेत ना तर ते. आणि मी तर म्हणते हा ट्रेंड सेटर का, जेव्हा कपिल शर्मा आहे त्यांचा जे नावाची टोटल येते ना ती 4 नंबरवरती येते. आणि तुम्ही बघितला ही इज अ कॉमेडी किंग, करेक्ट, ठीक आहे. आणि त्यांच्या आधी
कॉमेडी हा करिअर कोणी पाहतही नव्हतं, बरोबर आहे, त्यांनी एक हा. ट्रेंड सेट केलाय. करेक्ट. हो. ठीक आहे, तर मग तसं बिल गेट्सचा पण आहे ना भाग्यांक 4 येतो आणि त्यांनी पण त्यांच्या करिअरमध्ये एक ट्रेंड सेट केलाय. तर हे जे लोक आहेत ना ट्रेंड सेटर आहेत, Okay. ते आयुष्यामध्ये चांगलं करतात, पण ते स्ट्रगल कधी करतील जर त्यांनी असे कामं केले ना जिथं हार्डवर्क रिक्वायर्ड आहे. हार्डवर्कचे कामं ते करू शकत नाही, ते डोक्याने काम करू शकतात. असे कामं करायची जिथं फक्त डोकं यूज होतं, Okay. मग ते कामं बेस्ट करतील, मग ते कोणत्या पण फील्डमध्ये असू द्या. आणि नंबर 4 साठी 2026 हे कसं असणार आहे? 2026 हे ना मुलांक 4 वाल्या लोकांसाठी ओके राहील. मिक्स असे बरेचसे वर्ष असतात ना, कमी वर्ष असतात, ठीक आहे, जे मुलांक 4 वाल्यांसाठी ना चांगले म्हणजे चांगले राहतील. Okay. तर त्याच्यापैकी हे वर्ष त्यांच्यासाठी फर्स्ट हाफ चांगलं नाही आहे, ठीक आहे. मग सेकंड हाफमध्ये त्यांना करिअर वाईज चांगलं आहे, त्यांना करिअर वाईज चांगले रिझल्ट बघायला मिळते, फायनान्शियली पण त्यांना बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतील. तर हे करिअर ओके राहील. त्यांना फक्त काम करत राहायचं आणि त्यांना ॲक्च्युली सवय लागून गेली. त्यांना माहिती आहे मला आयुष्यामध्ये इझिली कोणत्या गोष्टी भेटत नाही, मला Correct. फक्त काम करत राहायचं, मेहनत करत हा राहायची. मेहनत करत राहायचे, मग मला रिझल्ट मिळतीलच. मग त्यांच्यासाठी हे मिक्स टाईपचं राहील. अशी कामं करा ना जिथं तुमचं ना स्मार्टनेस यूज होते, तुमचं डोकं यूज होत आहे. आणि असे कामं करू नका ना जिथे तुम्ही जाऊन हार्डवर्क करताय. ठीक आहे, आता लेट सपोज तुम्ही केक बनवताय, तुम्ही कुक आहात, तुम्ही स्वतः केक नका बनवू ना, तुम्ही अशा लोकांना आयडिया द्या की तुम्ही अशा प्रकारे करा आणि Okay. नवीन नवीन गोष्टी कशा करता येईल त्याच्यामध्ये तुम्ही त्या गोष्टीमध्ये डोकं लावा. मग ते तुमच्यासाठी बेस्ट आहे. एक्झाम्पल सांगितलं, तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये बरोबर आहे, आहात. हा. जसं आता तुम्ही पॉडकास्ट घेता, ठीक आहे, आता तुम्ही पॉडकास्टमध्ये तुम्ही असा विचार करू शकता. आणि तसं हे राहू रिलेटेडच काम आहे, कारण की आपण कॅमेऱ्यासमोर दिसतोय ना, बरोबर मग आहे, हा. याच्यामध्ये तुम्ही जेव्हा पण येता ना तेव्हा विचार करू शकता तुम्ही बेस्ट काय करू शकतो, बेस्ट पद्धतीने कसं काम करू शकतो, मी टेक्नॉलॉजी अजून कशी यूज करू शकतो माझ्या कामामध्ये, हा. हे बघू शकता. मग तुमच्यासाठी हा स्ट्रगलिंग नाही आहे, तुमच्यासाठी बेस्ट नंबर Correct, आहे. हा. इव्हन झेप्टोचा नंबर पण 4 वरती येतो आणि झेप्टोचा सक्सेस तर तुम्हाला माहितच आहे ना, त्याचा पण Right. जेव्हा टोटल जेव्हा तुम्ही करताल ना तर 4 वरती येते. मग आता हा तर चालायलाच नव्हता पाहिजे ना, बरोबर कारण की आहे, झेप्टोनी काय केलं, 10 मिनिटामध्ये डिलिव्हरी आहे, न्यू आयडिया आहे, न्यू कॉन्सेप्ट आहे, ती ठीक आहे? चालली, ती हा. चाललं ना, ते चांगलं चाललं. तर अशा प्रकारे तुम्ही पण बघू शकता. इव्हन अन्वेषण जी कंपनी आहे ना, तुम्हाला माहित असेल ना, ती ऑइल हे करते, Correct, हा. म्हणजे ऑर्गॅनिक ऑइल देते, कच्ची घाणी ऑइल म्हणून देतात ते. तर जो मी बघितलं ना, त्यांची एक न्यू आयडिया आहे. त्यांनी काय केलं, फार्मर्स कडून डायरेक्टली कन्झ्युमरला म्हणजे तेल प्रोव्हाइड केलं आणि प्युअर तेल प्रोव्हाइड केलं. मग त्यांना कस्टमरला कन्व्हिन्स करण्यासाठी त्यांनी QR कोड ॲड केला. त्याच्यामुळे काय झालं की एक नवीन इनोव्हेशन क्रिएट केलं ना. Correct. नॉर्मली मार्केटमध्ये जे पण तेल होते ना ते बरेचसे केमिकल ओरिएंटेड आहेत. तर मग एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये एंटर करायचं आहे आणि तुमची आयडिया आणि युनिक आहे, वेगळं स्टँड आउट कसं हा. होणार? हा. मग त्याच्यासाठी मग त्यांचा नंबर पण 4 वरती येत होती. तर आता सक्सेस त्यांचं तुम्हाला माहितच असेल. इव्हन मुलांक 4 वाल्या ज्या मुली आहेत ना त्यांना त्यांचे फ्रेंड्सच प्रपोज करतात. आता Okay. मुलांक 4 वाल्या मुलींना असं वाटतं ना तू मुलगा आहे तू मुलगी आहे, इक्वल ट्रीट करतात. पण हे जग इतकं सिंपल नाही आहे ना. त्यांना असं वाटतं अच्छा मला बोलतीये, मला लाईन मारतीये, मला स्माइल करतीये. Okay. मग ते त्यांना ना त्यांच्या मागे लागतात. मग त्यांच्यासाठी इक्वल ते प्रॅक्टिकली विचार करतात. त्यांना असं वाटतं की इक्वॅलिटी आहे, पण जग इतकं सिंपल नाही आहे ना. Correct. तर मग त्यांना थोडंसं इथे ना प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर मॅम, ज्यांचा जन्म 5, 14 आणि 23 झालाय त्यांचा स्वभाव कसा असणार आहे? मुलांक 5 हा मर्क्युरीचा नंबर आहे, बुध ग्रहाचा नंबर आहे. तर हा फास्ट, मर्क्युरी कसं आहे फास्ट मुव्हिंग प्लॅनेट आहे. तुम्ही जेव्हा सूर्यमंडलमध्ये पण बघाल ना तो सगळ्यात जास्त भ्रमण करणारा प्लॅनेट आहे. तर हे लोक ना चंचल असतात. ते एका टाइमला म्हणजे असं होतं ना त्यांना असं वाटतं की हे पण करू ते पण करू ते पण करू, आणि अल्टिमेटली असं ते होतात की आणि त्यांना सगळंच करायचं असतं आणि ते मल्टीटास्किंग असतात. ते आता होतात ना, तुम्ही आई बघितलं असेल ना, स्वयंपाक करताना फोनवरही बोलू शकते, अजून दुसऱ्यांना गाईडही करू शकते, आपले सामान जे हरवलंय ते पण देऊ शकते. तर ते आईच्या सोबत त्याची मल्टीटास्किंग असतात. आणि हे ना मनी माइंडेड आहेत. मनी माइंडेड कसं, आता ते जर मोमोज खायला गेले तर त्या टाइमला ते विचार करतात अच्छा हे मोमोजवाला काय करतो, एक प्लेट आहे ना 100 रुपयाला देतो आणि आतापर्यंत 10 लोक तर येऊन गेलेत, रोजचे 50 लोक जरी आलं तर रोजचे ना 5,000 रुपये आणि महिन्याना 1.5 लाख रुपये. मग त्या 1.5 लाख मधले 50,000 जर तुमचं ना ग्रोसरीचं काढून टाका, किती नाही म्हटलं तर ना मोठी 1 लाखचं प्रॉफिट आहे. असं त्यांचं डोकं चालतं. जे जिथं जातील ना तिथं ते विचार करतात. हा, बिझनेस माइंड त्यांना. आणि तुम्हाला असं वाटू शकतं की अरे हे तर बेवकूफ आहे, बट ते बेवकूफ नाही, ते शार्प माइंड आहे. त्यांना माहिती आहे किती कसं कुठं बोलायचं आणि ते काम काढून घेतात त्यांच्या लोकांकडून. आणि इव्हन तुम्ही हे पण तेव्हा पण रिलेट कराल ना जेव्हा तुमच्या कुंडलीमध्ये सेकंड हाऊसमध्ये मर्क्युरी बसला असेल, तरी तेव्हा ते पण तुम्ही रिलेट कराल की तुमचं माइंडसेटच तसं आहे की तुम्हाला फक्त पैशाची भाषा समजते. ते मारवाडी माइंडसेट म्हणू शकता ना. त्यांना माहिती आहे ना त्या मारवाडी लोकांना त्यांच्या इतकं बिझनेस कोणी करू शकत नाही असं. आणि जेव्हा लोक त्यांना बोलतात ना ते इतके टॉकेटिव्ह असतात, त्यांना
बोलायला खूप आवडतं आणि ते एकदम, आणि कोणत्या पण वयामध्ये ना, ते किती जरी त्यांचं वय असेल तरी ते एक ना लहान लेकरासारखा त्यांचा स्वभाव असतो. आणि नंबर 5 साठी 2026 कसं असणार आहे? मुलांक 5 साठी 2026 बेस्ट राहणार आहे. मुलांक 5ला आपण काय म्हणतो, मर्क्युरी म्हणजे ना प्रिन्स आहे आणि हे राजाचं वर्ष आहे, म्हणजे बापाच्या वर्षामध्ये तर मजाच येईल ना त्यांची, तर त्यांच्यासाठी बेस्ट इयर राहील. त्यांना जेवढ्या गोष्टी तुम्ही विचार करता येईल ना आयुष्यामध्ये करायच्या त्या सगळ्या पॉसिबल आहेत, ते एक्सप्लोर काय. पण त्यांच्यासाठी एक थीम राहणार आहे, त्यांना नेटवर्किंग करायची आहे. तुम्ही कुठे ना कुठेतरी फिरायला जा, मग तुम्हाला तिथे असे कॉन्टॅक्ट मिळतील ज्यांच्यामुळे तुमच्या कामामध्ये त्याचा यूज होईल. आता मी फिरायला गेले, सपोज मी ना ट्रेनमध्ये आहे, तर मला तिथं कोणी असा व्यक्ती मिळेल ना ज्याच्यामुळे, आता मी जॉब करत असेल तर तिथे मला ना त्यांचा रेफरन्स थ्रू मला चांगली जॉब मिळेल. नाही तर मी इथं कोणत्या सिटीमध्ये माझा बिझनेस एक्सपांड करणार असेल तर तिथं माझा त्या कॉन्टॅक्टमुळे फायदा आहे. पण नेटवर्किंग हे त्यांच्यासाठी बेस्ट राहील. जेवढं ते नेटवर्किंग करतील ना त्यांच्या कामामध्ये त्यांना त्याचा यूज होईल. तर त्यांच्यासाठी फक्त एकच थीम आहे, नेटवर्किंग इज अ की टुवर्ड सक्सेस. तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही जेवढी नेटवर्किंग करतात, जेवढे कनेक्शन बनवतात, तुमच्या त्या कनेक्शनमुळेच तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील. तर आता ज्यांचा मुलांक 6 आहे, 6, 15, 24 यांचा स्वभाव कसा असणार आहे? 6 नंबर हा व्हीनसचा नंबर आहे, शुक्रचा नंबर आहे, लक्झरी कम्फर्टचा नंबर आहे. तर हे लोकांना त्यांना हे टिपटॉप राहायला खूप आवडतं. ते जर मार्केटमध्ये सब्जी घ्यायला जरी जात असतील मार्केटमध्ये, तर त्या टाईमला ते तयार होऊन जातील. त्यांना असं नॉर्मल राहायला आवडत नाही, त्यांना नेहमी टिपटॉप राहायला आवडतं, चांगले कपडे घालायला आवडतात. ते नॉर्मल ब्रँड पण यूज करत नाही. त्यांना असं वाटतं घ्यायचं तर चांगलंच घ्यायचं. त्या अशा नॉर्मल गोष्टी त्यांना बिलकुल आवडत नाही. इवन ते फ्रेंड्स जरी बनवतील ना, तर तुम्ही चांगले ग्रूम राहत असाल, हँकी पॅकी वेनं राहत असाल ना, ते तुम्ही फ्रेंड्स पण नाही बनवणार, त्यांना बिलकुल आवडत नाही. त्यांचा तसं हेच असतं. आणि त्यांची सराउंडिंग पण ते तसं त्यांना म्हणजे चकाचौंध खूप आवडते. फरक नाही पडत तुम्ही कसे दिसताय, इट मोर मॅटर की तुम्ही कशी तयार होताय, तुमचं प्रेझेंटेबिलिटी कशी आहे, तुम्ही कसे तयार होताय, तुम्ही कसं प्रेझेंट करताय स्वतःला, ते खूप मॅटर करतात. आणि ते काय करतात, जेव्हा पण असे ना चेकआउट करतात, कसे दिसताय तुम्ही, कसे तुमचं ग्रूम कसे आहात, तुम्ही असं शर्ट घातला त्याला आयरन नसेल, त्यांना बिलकुल आवडत नाही. त्यांना हँकी पे बिलकुल आवडत नाही. चहा प्यायला टपरी तरी जायचं असेल ना तरी तयार होऊन जातील. असे काही फ्रेंड्स असतात ना आपले हॉस्टेलवर, चल मला चहा प्यायला, तर ते म्हणतात मी तयार होऊन येतो. आणि तुम्ही त्यांना बघतो, अरे कुठे चहायला पाहिजे, आपण आहे ना चांगल्या मॉलमध्ये जात नाहीये, आपण नुसतं टपरीवर तर जातोय ना, प्रॉपर रेडी होणार. त्यांना बिलकुल आवडत नाही आणि ते तुम्हाला पण म्हणतील नाही तुम्ही रेडी व्हा चांगलं. तर अशा प्रकारे त्यांचा स्वभाव असा असतो. ओके. आणि 2026 कसं असणार आहे यांच्यासाठी? 2026 यांच्यासाठी आहे ना चांगलं पण आहे आणि खराब पण आहे. आता चांगलं कशा बाबतीत, पैशा वाईज त्यांच्यासाठी चांगलं राहणार आहे. त्यांना पैसे येतील आणि तसे जातील पण. आता राजाला ना शॉपिंग करायला खूप आवडते. त्यांना त्यांचा मन असते ना की त्यांना लक्झरी चांगलं आवडतं. दिलदार पण आहेत. तर यांचा खर्च सगळ्यात जास्त होणार आहे. आता हे सिंगल असतील तर मिंगल होतील. ठीक आहे. आणि जेव्हा तुमच्या लाईफमध्ये बाबू येईल ना, तर तुमचा खर्च तर होणारच आहे ना. तर तुमच्यासाठी तर तुम्हाला अजून त्याच्यामध्ये खर्च जास्त होणार आहे. तर मग तुम्हाला पैसे येतील, पण तुम्ही विचार करता यात पैसे तर खूप आले पण कुठे गेले मला कळालंच नाही. तर त्यांना इमोशनल स्पेंडिंग जास्त. इव्हन तुमचा मुलांक 2 जरी असेल आणि मुलांक 6 असेल, तुम्ही सिंगलचे मिंगल होताल, तुमच्या आयुष्यामध्ये कोणी येईलच आणि तुमचं मॅरेज होण्याचे पण चान्सेस आहेत. तुमच्यासाठी बेस्ट इयर राहील. बेस्ट म्हणजे कसं, पैसे येतील पण खर्च पण होईल, असं राहणार आहे. तर असंच मॅम 7, 16 आणि 25 ज्यांचा मुलांक 7 आहे त्यांचा स्वभाव कसा असणार आहे? मुलांक 7 हा केतूचा नंबर आहे. जसं राहू आणि केतू एका बॉडीचे 2 पार्ट आहेत, अधुरे प्लॅनेट्स आहेत. तर हे जे लोक आहेत ना ते क्युरियस असतात, कन्फ्यूज असतात. आता केतूजवळ काय, डोकं नाही आहे, ठीक आहे, फक्त बॉडी आहे. त्यांना तुम्ही असं समजा त्यांच्याजवळ डोळेच नाही आहे, मग त्यांना समजतच नाही आयुष्यामध्ये कुठं जायचं. ते कन्फ्यूज असतात आणि त्यांना असं समजत नाही की मला नेमकं करायचं काय आहे, कुठं जायचं आहे, काय करायला पाहिजेत गोष्टी. तर ते क्युरियस आणि कन्फ्यूज दोन्ही असतात. आणि त्यांना जर कोणत्या नंबरचं म्हणजे त्यांना कोणी गाईड केलं ते बेस्ट करू शकतात. आणि केतूचा जो नंबर आहे ना तो स्पिरिच्युअलिटीचा पण नंबर आहे. जर हे स्पिरिच्युअलिटी फॉलो करत असतील ना तर त्यांच्या एवढं बेस्ट करिअर म्हणजे त्यांच्या एवढं बेस्ट लाईफ राहू शकणार नाही. तर त्यांना फक्त स्पिरिच्युअलिटी फॉलो करायचं, मेडिटेशन करायचं. त्यांनी काय होतं ना, आणि त्यांची इंट्युशनची पॉवर आहे ना ती खूप चांगली असते. त्यांना असं आणि जो धोनीचा नंबर पण आहे ना तो मुलांक 7 आहे आणि त्यांना DRS असं म्हटलं असतं, म्हणतात ना धोनी रिव्ह्यू सिस्टम. जे बाकी लोक पाहू शकत नाहीत ना ते लोक हे पाहतात आणि त्यांना ते कळतं की कुठं. आणि ते तुम्ही बऱ्याचदा त्यांच्याबद्दल सांगायची गरजच नाहीये. तर त्यांची कसं स्किल आहे ते यांच्यामध्ये पण ती स्किल असते. पण बऱ्याचदा लोक हे काय करतात ना, ते स्वतःच्या मनातलं ऐकत नाही. त्यांना माहित होतं की मी जर या सीडीवरून जर खाली गेलो ना तर मी पडेल, तर मला लिफ्ट घ्यायला पाहिजे. पण ते काय करतो, बऱ्याचदा त्यांच्या इंट्युशनचं ऐकत नाही. त्यांच्या बऱ्याचशा गोष्टींना असं त्या प्रॉब्लेम होतो. बट तुम्ही जर त्यांच्या इंट्युशन पॉवरचा यूज केला ना तर ते खूप बेस्ट करू शकतात त्यांच्या लाईफमध्ये. तसंच 26 कसं असणार आहे यांच्यासाठी?
2026 यांच्यासाठी पण चांगलं राहणार आहे. त्यांना फक्त रिसर्च करायचा. ते जर जेवढं रिसर्च करतील ना त्यांच्या कामा रिलेटेड, ट्रॅव्हल करतील, मग त्यांच्यासाठी चांगलं इयर राहील. त्यांना फक्त काम काय होतं ना, तुम्ही जेव्हा रिसर्च करता कोणत्या पण कामाबद्दल, मग तुम्हाला कळतं की तुम्हाला करायचं काय आहे. मग कन्फ्युजन दूर होतं आणि जेव्हा तुम्ही प्रॉपर नॉलेज घेता ना कोणत्या पण गोष्टीचं, मग तुम्हाला ते यूज होतं. यांना फक्त रिसर्च करायचे, फ्री राहायचे, एन्जॉय करायचं, मग त्यांच्यासाठी हे वर्ष चांगलं राहील. ट्रॅव्हलिंग तर करायचीच आहे 2026 मध्ये. ओके. आणि अजून एक 2000 जे मुलांक 7चे लोक आहेत ना, ते स्वतःबद्दल निगेटिव्ह बोलतात. आणि मग केतू काय म्हणतं, अच्छा तुम्हाला ही तू म्हणतात ना, अरे मी पॉझिटिव्ह नाही आहे, माझ्याजवळ थोडं डोकं कमी आहे, असं म्हणतात ना स्वतःबद्दल. हा, निगेटिव्ह मध्ये. मग आता केतू काय म्हणतात, अच्छा तुला हे पाहिजे, मग थास तू. मग यांना ना स्वतःबद्दल पॉझिटिव्ह बोलायचंय की मी कॉन्फिडंट आहे, मी काय हे करू शकतो, स्वतःला सांगायचंय. मग त्या गोष्टी केतू तुम्हाला देतो. ओके. तुम्ही जसा विचार कराल तसा मिळणार तुम्हाला. म्हणजे स्वतःबद्दल निगेटिव्ह बोलायचं नाहीये, विचारही करायचे आणि स्वतःला पॉझिटिव्ह करायचे, बोलायचे पॉझिटिव्हच. मी कॉन्फिडंट आहे, मी आयुष्यात या गोष्टी अचीव्ह करू शकतो, मला हे माझ्यासाठी हे बनलेलं आहे, आय कॅन डू इट, आय एम कॅपेबल ऑफ अचिव्हिंग दिस थिंग. असं तुम्ही काही पण पॉझिटिव्ह वर्ड स्वतःला म्हणू शकता. मग त्या गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये मिळतात. आता नंबर 8, 17 आणि 26 मुलांक 8 ह्यांचा स्वभाव कसा असणार आहे? मुलांक 8 हा शनीचा नंबर आहे. ठीक आहे. शनी हार्डवर्कचा देवता आहे. आयुष्यामध्ये म्हणजे जे हार्डवर्क आहे, स्ट्रगल आहे, डिले आहे, ठीक आहे, तो शनी रिप्रेझेंट करतो. बट मला असं वाटतं नाही, शनी इज मनी. ठीक आहे. आयुष्यामध्ये यांना गोष्टी बऱ्याचशा ना लवकर मिळत नाहीत, बट डिनायल नाही आहे. ठीक आहे. डिले आहे बट डिनायल नाही आहे. त्यांना आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी मिळतात. तुम्ही मोदीजींचं सक्सेस बघू शकता. त्यांना स्टार्टिंगला किती स्ट्रगल करावं लागलं, हार्डवर्क करावं लागलं. त्याला स्ट्रगल नाही, ते हार्डवर्क आहे. ठीक आहे. प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा वेगळा असतो. तर माझ्या हिशोबाने त्यांनी जी हार्डवर्क केलं ना, त्यांना आता रिझल्ट मिळतात. तर हे आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अचीव्ह करू शकतात, पण त्यांना इझिली कोणत्या गोष्टी लवकर मिळत नाही. त्यांना फक्त काम करत राहायचे, मग त्यांना मिळतात. तसं बाकीच्यांना 1-2 अटेम्प्ट लागतील कोणती पण गोष्ट मिळवण्यासाठी. यांना 10 अटेम्प्ट लागतील असं म्हणू शकतो तुम्ही. म्हणजे कोणती पण गोष्ट यांना माहिती आहे की मला इझिली भेटणार नाही, लक तर माझ्यासाठी नाहीच आहे, मला जे करायचं ते कर्म आहे. कर्म करत राहिलं ना तर मला मिळतील. आणि चायनीज जी गव्हर्नमेंट आहे ना, नंबर 8ला खूप फॉलो करते. नंबर 8 हा वेल्थचा नंबर आहे. इवन तिथं मॅक्सिमम टाईम ना जे कारचे नंबर आहेत ना ते 8 वरती येतात. जेव्हा त्यांची कंपनीचं जेव्हा पण हे फॉलो, म्हणजे कंपनीचं नाव जे आहे ना ते 8 वरती आणतं. मग ते स्टार्टिंगला ॲक्च्युली त्यांना ग्रोथ देतं. ठीक आहे. स्टार्टिंगला थोडंसं स्ट्रगल करायला होतं, स्ट्रगल नाही, डिले करतं, बट ग्रोथ देतच. जेव्हा फेसबुकचं जे नाव आहे ना ते 8 वरती येतं. तर स्टार्टिंगला इझिली लोकांनी ऍक्सेप्ट नाही केलं आणि त्याच्या एवढं सक्सेस तर तुम्हाला माहिती आहे, त्याचा आतापर्यंत कोणी रिप्लेसमेंट नाही आलाय. स्टील दॅट एक्झिस्ट. तर मग त्यांचं जे सक्सेस आहे ना ते एकदा मार्केटमध्ये आले ना, मग त्यांच्या एवढं सक्सेस कोणालाच मिळू शकत नाही. तर 8 नंबर हा ग्रोथचा नंबर आहे, बट कधी तुम्हाला वेट करायचा आहे. डिले आहे बट डिनायल नाही आहे. बरोबर. तसंच 2026 कसं असणार आहे त्यांच्यासाठी? 2026 जे आहे ना ते सूर्याचं वर्ष आहे आणि शनी आणि सूर्याचं तर एकमेकांशी पटतच नाही. बट तुम्हाला असं वाटू शकतं की हे खराब राहील, बट यांच्यासाठी हे चांगलं आहे. ॲक्च्युली चांगलं कशा सेन्समध्ये, यांना करिअरमध्ये अपॉर्च्युनिटी मिळतील, करिअरमध्ये बऱ्याचशा गोष्टी करायला मिळतील. त्यांना असं वाटेल की, कारण की सूर्य काय आहे, बाप आहे आणि शनी त्यांचा मुलगा आहे, तर बापाच्या इयरमध्ये ना मुलाला तेवढे प्रॉब्लेम नाही. बट हे उलट होऊ शकतं. जेव्हा शनीचं वर्ष येईल ना तेव्हा सूर्याला प्रॉब्लेम होते. तर यांना करिअरमध्ये स्टार्टिंगला एवढे चांगले रिझल्ट नाही मिळतील, बट ओव्हर पिरियड ऑफ टाइम त्यांना काम करत राहायचे, मग त्यांना रिझल्ट मिळतील. आणि यावेळेस चेंजेस ॲक्च्युली त्यांना काय करायचं, ते जे काम करतायत ना त्याच्यामध्ये काहीतरी इनोव्हेशन घेऊन यायचं आहे, रिइन्व्हेंट करायचं आहे. आणि म्हणजे तुम्ही विचार करता, तुम्ही IT मध्ये जॉब करताय, मग तुम्ही तुमच्या फील्ड रिलेटेड काहीतरी गोष्टी नवीन शिकायच्या आहेत. जसं तुम्हाला AI येत नसेल तर AI बघायचं आहे. जर तुम्ही डेव्हलपर असाल तर तुमच्या कामामध्ये जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ती तुम्हाला शिकायची आहे, म्हणजे स्किल सेटला अपग्रेड करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हे तुमच्या कामामध्ये करताल, आणि हे सगळ्या फील्डला लागू होतं. ठीक आहे. तुम्ही कुक जरी असतात तर तुम्हाला बघायचं आहे की मी असं कशा प्रकारे बेटर करू शकतो. कसं तुम्ही चहा जरी बनवत असाल तर तुमची चहाची शॉप आहे, तर तुम्ही असं बघू शकता की मी असं काय नवीन करीन जेणेकरून ना कस्टमरला फायदा होईल. मग इनोव्हेशन करायचंय आणि ते जेव्हा करायला चालू करताना मग तुम्हाला बेस्ट रिझल्ट बघायला मिळतील. कारण की 2026 हे इनोव्हेशनचं पण वर्ष आहे, तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला पण मिळतील. तसंच आता 9, 18 आणि 27 ह्याचा मुलांक 9 आहे. ह्यांचा स्वभाव कसा असणार आहे? मुलांक 9 हा मंगळचा आहे. ठीक आहे. आणि मंगळ काय आहे, फिरोशियस आहे, आर्मी कमांडर आहे. तर आर्मीचे लोक कसे असतात, स्ट्रिक्ट, कमांडिंग, त्यांचं नेचरच तसं असतं ना, स्ट्रिक्ट असतं. आणि त्यांना कोणती गोष्ट नॉर्मल जरी बोलत असतील आपल्याला ऑर्डर देतात, तर यांचे जे स्वभाव असतो ना ते अग्रेसिव्ह असतात.
ना ते कमांडिंग असतात आणि त्यांचं जे ॲग्रेशन आहे ना ते दोन्ही प्रकारे यूज होतं, ठीक आहे. आणि ते फिजिकली फिट पण असतात. त्यांना तुम्ही फक्त काम द्या, ते पूर्ण करून राहतील. आणि त्यांचं एवढं दिलदार पण कोणी नाही आहे. दिलदार म्हणजे ते ह्युमॅनिटेरियस असतात. त्यांना दुसऱ्या आणि त्यांच्या डोक्यामध्ये हे कधी ना कधी असतं की मी आयुष्यामध्ये एकतरी असं चॅरिटी करेलच, म्हणजे चॅरिटी करणारच आहे. ओल्ड एज होम ओपन करेल, नाहीतर ना ऑर्फनेज ओपन करेल, असं त्यांच्या डोक्यामध्ये असतंच. आणि त्यांना खूप आवडतं पण. आणि ते काम ते दान करण्यामध्ये एक्सपर्ट असतात. त्यांचे एवढं दान कोणी करत नाही. आणि 2026 कसं असणार आहे यांच्यासाठी? 2026 यांच्यासाठी अगेन बेस्ट इयर राहील. ज्या गोष्टी त्या पूर्ण नाही करू शकले 2025 मध्ये, 2026 मध्ये त्या पूर्ण करणार आहेत. ज्या गोष्टी त्या विचार करत होते की अच्छा हे माझं काम राहिलं होतं, नाही तर इन मिडल होतं, त्यांचं सक्सेस त्यांना आता 2026 मध्ये बघायला मिळेल. ज्या गोष्टी अधुऱ्या होत्या त्या होतील. आणि जर त्यांना जॉब नसेल लागला तर ते मिळेल. प्रमोशन नाही मिळालं असेल तर प्रमोशन मिळेल. त्यांचा प्लॅन असेल की मला व्हिसासाठी अप्लाय करायचं, ते पण पॉसिबल आहे. म्हणजे जेवढ्या गोष्टी तुम्ही नवीन ज्या विचार करत होता, ज्या विचारच करत होता ना, नाही तर तुमच्या ज्या पूर्ण नव्हत्या झाल्या त्या गोष्टी पूर्ण होणार आहेत 2026 मध्ये. तुम्हाला काम करत राहायचं, तुम्हाला बेस्ट राहील. तर मॅम 2, 4 आणि 8 याला स्ट्रगलचा नंबर असं का बोलतात? बघा 2, 4, 8 जे नंबर आहेत ना, तर ते त्यांना ॲक्च्युली स्पेशल पॉवर दिली गेली आहे देवाने, ठीक आहे. आणि त्यांना या धर्तीवरती चांगलं काहीतरी ग्रेट काम करण्यासाठी पाठवलं आहे. म्हणून त्यांच्या इनिशियल लाईफमध्ये स्ट्रगल होतं. जर तुम्ही मुलांक 2 बघितलं, मुलांक 4 बघितलं, मुलांक 8, 2 नंबर्स बघितला, हिटलरचा पण आहे आणि शाहरुख खानचा पण आहे. नंबर 4 जर बघितला, बिल गेट्सचा नंबर 4 आहे. इवन बरेचसे असे आहेत ना आहेत लोक, त्यांचा पण नंबर 4 येतो. त्यांना पण आयुष्यामध्ये इनिशियली स्ट्रगल मिळालं आहे आणि त्याच्यानंतर आयुष्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी अचीव्ह केल्यात. मोदीजींचा नंबर 8 आहे. इवन आहे ना जे अमित शहा आहेत त्यांचा नंबर पण 4 आहे. आणि नंबर 4 हा बिल्ड करण्यासाठी माहीर आहे. ते आयुष्यामध्ये बिल्ड करू शकतात. दे कॅन क्रिएट इट बट दे कॅन बिल्ड. म्हणजे ते आयुष्यामध्ये ना असे दे कॅन बी अ किंग बट दे कॅन बिल्ड अ किंगडम. त्यांना आयुष्यामध्ये क्रिएट, बघा आता अमित शहा जे आहेत ना, तर ते काय स्वतः आहेत ना किंग नाही आहेत. ते म्हणजे स्वतः जर प्राईम मिनिस्टर नाही आहेत, नाही तर मग कोणत्या पोस्टवरती अशा मोठ्या नाही आहे, बट ते काय करतात, ते त्यांचं जे आहे ना करिअर, तुम्हाला हे तर माहीतच असेल ना की त्यांनी मोदीजी जे आहेत ना, त्यांना मोदीजी बनवण्यामध्ये अमित शहाचा खूप मोठा हात आहे. तर ते क्रिएट करण्यामध्ये, बिल्ड करण्यामध्ये माहीर आहेत. तर प्रत्येक नंबरची एक एनर्जी असते आणि ती एनर्जी तुम्हाला फक्त आयडेंटिफाय करायची आहे. मग ते स्ट्रगलिंग नंबर नाही आहेत. ते इनिशियली भले स्ट्रगल करतात, त्यांना बऱ्याचशा गोष्टी, कारण की मी म्हटलं ना त्यांना एक ग्रेट पर्पजसाठी हे आयुष्य मिळालं आहे. आणि जेव्हा ते करत नाहीत ना, मग त्यांना स्ट्रगल फेस करावा लागतो. असा कोणता नंबर आहे का मॅम जो खर्चाळू आहे, म्हणजे नेहमी ते खर्च करत असतात? हो, असे नंबर आहेत. जसं 1 आहे, 5 आहे आणि 6 आहे. हे नंबर खर्चाळू नंबर आहेत. त्यांना म्हणजे त्यांना ना असं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ना ते अशी कंजूसी नाही करू शकत. त्यांना खर्च करायचाच आहे. 1, 5 आणि 6. आणि जर तुम्ही म्हटला सेव्हिंगचे कोणते नंबर आहे, तर मुलांक जे 8 आहे, ठीक आहे, ते सेव्हिंगचं आहे. त्यांची फायनान्शियल मॅनेजमेंट स्किल खूप चांगली असते. कारण की इनिशियली त्यांना इतकं स्ट्रगल होतं ना, इनिशियली त्यांना हार्डवर्क करावं लागतं. मग त्यांना त्यांची व्हॅल्यू कळते, कुठं आणि किती खर्च करायचा, त्यांना ते नॉलेज यायला लागतं. आणि त्यांची जी मॅनेजमेंट स्किल आहे ना, तर ते खूप चांगली आहे. इव्हन ते फायनान्शियल एज्युकेशन त्यांचं चांगलं असतं. इव्हन नंबर 4चं पण आहे ना, दुसरा सेव्हिंगचा नंबर तुम्ही विचारला ना, तर नंबर 4 आहे. त्यांचं पण आहे ना, त्यांना पण माहिती आहे की ते प्रॅक्टिकल असतात ना बेसिकली. त्यांना माहिती आहे कुठं किती कसं खर्च करायचा. ते इमोशनल स्पेंडिंग नाही करत. इव्हन जे मुलांक 4 वाले जे लोक आहेत ना, ते तर फक्त त्यांचं डोक्यामध्ये लॉजिक चालतं. इव्हन जेव्हा ते भांडणं पण करतात ना, त्यांच्या डोक्यामध्ये चालतं की अरे मला ना, म्हणजे तू ह्याच्यामध्ये काही लॉजिक दिसत नाही आहे. तर त्यांना फक्त ते लॉजिक त्यांच्या मागे पळतात. त्यांना इमोशन्स जास्त कळून येत नाही. त्यांना लॉजिक कळालं ना, मग ते बेस्ट आहे. इव्हन त्यांचे सगळ्यात जास्त ब्रेकअप होतात. कारण की त्यांना लॉजिकच समजतं ना. आणि म्हणजे लव्ह रिलेशनशिप मध्ये कसं इमोशन्स काम असतात. आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीला लॉजिक करत राहता ना, ह्या गोष्टी वर्क नाही करत तिथे. वर्क नाही करत. बरोबर आहे. आता मॅम मगाशी डिस्कशन होताना तुम्ही म्हणालात की फेसबुकचा जो नंबर आहे तो 8 आहे, त्याच्यामुळे ते आज इतकं ग्रो करते. सेकंड, तुम्ही झेप्टोबद्दल पण नंबर दिला होता, तर हे नंबर नावाला कसं रिलेट करून तुम्ही कॅल्क्युलेट करता? ओके, बऱ्याच ॲक्च्युली लोकांना माहीतच नाही की आपल्या नावाची पण एक नंबर्स असतो. आणि प्रत्येक नावाचा जो अल्फाबेट आहे ना, तर त्याची एक फ्रिक्वेन्सी असते, त्याची एक एनर्जी, आणि तो आपल्या लाईफमध्ये इम्पॅक्ट होतो. आता तुम्ही झेप्टोला विचार करता, त्याच्या ZEPT म्हणजे आणि O असेल, तर मग तुम्ही काय करता, 5 नंबर यायला पाहिजे. तसं कॅल्क्युलेशन नाही होत. प्रत्येक अल्फाबेटचा एक नंबर असतो, ठीक आहे. तर कॅलेडियन न्यूमलॉजीप्रमाणे ना तो कॅल्क्युलेशन होतं, ठीक आहे. आणि प्रत्येक जसं Aचा नंबर असेल तर 1 असेल, तर अशा प्रत्येक ना जे अक्षर आहे ना A to Z पर्यंत, तर प्रत्येक एका अल्फाबेटचा एक नंबर असतो. आणि तो नंबरची एक एनर्जी असते, फ्रिक्वेन्सी असते, आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या नावावरती असतो. म्हणून असं म्हणतात ना की तुमचं जे नावाची टोटल आहे ती चांगल्या नंबरवरती ऍड झाली पाहिजे. कारण की नावाचं जेव्हा तुम्ही कारण की नावाची आपण प्रोनाऊन्स करतो सागर, जेव्हा तुम्ही सागर बोलताय, जसं तुमचं सागर पवार नाव आहे, 28 नंबरवरती ऍड होतं.
ठीक आहे, आणि त्याची टोटल जेव्हा करतात 1 नंबर येतो. जेव्हा मी मुलांक 1 बद्दल सांगते आणि त्याची पण बरेचशी गोष्ट तुमच्यामध्ये मॅच होत असतील, तुम्हाला पण रिलेट होईल. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या जे तुमच्या जे पॉडकास्टचं जे नाव आहे, ठीक आहे, त्याची जेव्हा टोटल करताल ना 9 नंबर येतो आणि तो अनप्रिडिक्टेबल आहे. मी स्टार्टिंगला तुमच्याशी जेव्हा डिस्कस करत होते ना, जेव्हा तुम्ही सांगितलं ना ते अनप्रिडिक्टेबल आहे, तर तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे त्या चॅनलबद्दल तुम्ही प्रिडिक्ट नाही करू शकत की काय होईल. आणि जसं तुम्ही मला तुमची स्टोरी सांगितलं, म्हणजे जेव्हा बॅकस्टेज डिस्कस करत होतो ना, तेव्हा तुम्ही म्हटला ना अनप्रिडिक्टेबल माझ्या आयुष्यात गोष्टी झाल्यात आणि तुम्ही मंगळशी जास्त रिलेट करताय. ते तसं आहे ते. म्हणून प्रत्येक नावाची एक नंबर असतो आणि तो नंबर तुमच्या लाईफमध्ये इम्पॅक्ट करतो. ठीक आहे. जसं आता बरेचसे ना असं काही नाही की माझा 4 नंबर आहे तर मी स्ट्रगल करेल, 5 नंबर आहे तर चांगला आहे, असा फरक नाही पडत. तुमच्या डेट ऑफ बर्थला तो नंबर सूट झाला पाहिजे. जसा वॉरेन बफेट आहे, जर 3-6चं कॉम्बिनेशन आहे त्यांची, जी डेट ऑफ बर्थमध्ये 3 आणि 6चं कॉम्बिनेशन, म्हणजे मुलांक भाग्यांक 3 आणि 6चं कॉम्बिनेशन आहे, बट त्यांची जी नावाची टोटल आहे ना ती 4 वरती येते. बट त्यांचं करिअर तर तुम्हाला माहिती आहे ना, गौतम ना अडानी त्यांचं पण सेम आहे, 3-6चं कॉम्बिनेशन आहे, अँटी नंबर आहे. म्हणजे 3 म्हणजे काय, बृहस्पती गुरु आहे, आणि 6 म्हणजे काय आहे, तुम्ही ते ना म्हणजे आता बृहस्पती गुरुचा 3 नंबर झाला आणि शुक्राचार्य, म्हणजे दोघांची एनर्जी अपोजिट आहे ना. एक म्हणतो तुम्ही ना नॉलेज घ्या, गुरु आहे, आणि दुसरं काय म्हणतो तो पण गुरुच आहे, बट काय म्हणते अरे ठीक आहे, सगळ्या गोष्टीमध्ये काही नाही ठेवलं, मजा कर, एन्जॉय कर, कम्फर्ट कर, लक्झरी घे लाईफमध्ये, या गोष्टी. मग ती एनर्जी मॅच नाही करत ना. मग 3-6चं जेव्हा कॉम्बिनेशन येते ना, त्या टाइमला तुमचं जे नाव आहे ना 4 वरती ऍड केल्यानं तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला भेटतात. जसं गौतम अडानीचं जे नाव आहे ते 4 वरती, 4ची एनर्जी मिळाली, त्यांचं सक्सेस माहिती आहे. वॉरेन बफेटचं सक्सेस माहितच आहे तुम्हाला. इव्हन तुम्ही जे बॉलिवूडचे जे स्टार आहेत ना त्यांचं पण नाव बघितलं असेल. सुनील शेट्टीच्या नावामध्ये त्यांनी एक्स्ट्रा आय लावलं, रितेश देशमुखचं त्यांनी रितेश डी केलंय, ठीक आहे. आणि बरेचसे असे लोक आहेत, ठीक आहे. करिश्मा कपूरने ना करिश्मा कपूर केला आहे, तर मग त्यांना काय गरज आहे करायची, ठीक आहे, काय करतात. आणि अक्षय कुमारचं तर नावच चेंज केलं, राजीव भाटिया त्यांचं नाव होतं, त्यांनी चेंज केलं. कियारा अडवाणीचं नाव आलिया अडवाणी होतं, ठीक आहे, तिनं चेंज केलं ना, कियारा ठेवलं. तर प्रत्येक अशा नावामध्ये ती फ्रिक्वेन्सी असते, जेव्हा कोणी प्रोनाऊन्स करतं ना ती एनर्जी तुमच्या लाईफमध्ये इम्पॅक्ट करते. बट आता असं फरक नाही पडत तुमचा काय नावाने नंबर येतो, बट तो नंबर तुमच्या डेट ऑफ बर्थची ना सूट करतो की नाही हे मॅटर करतं. आणि इव्हन आजकाल तुम्ही बघितलं असेल ना, जे बाळांचे नाव पर्यंत ना चांगल्या नंबरवरती ठेवत आहेत, ठीक आहे. विराट कोहलीच्या जेव्हा बाळाचं नाव बघितलं, काय ठेवलंय, वामिका ठेवलंय, त्यांनी एका चांगल्या नंबरवरती ठेवलंय ना. इव्हन ना आलिया भट आणि रणबीर कपूरनी पण तेच केलंय, रहा नाव ठेवलंय, त्याची पण एक चांगल्या नंबरवरती ठेवलंय. तर त्याच्यासाठी ना मी ऍक्च्युली ना मी एक ना बेबी फॉर्च्यून रिपोर्ट बनवली आहे. मग त्याने करून ना एक तुम्हाला कळेल की तुमच्या बाळाचे जे नाव आहे ते कोणत्या नंबरवरती ठेवायला पाहिजे, आणि तुम्हाला ते जे ठेवलंय तर ते तुमच्यासाठी बरोबर आहे की नाही. आणि चेंज करायचं असेल तर तुम्ही ते ऑप्शन देऊ शकता. त्यांच्याप्रमाणे तुम्हाला एक मॉडर्न चांगलं तुमच्या न्यूमरॉजिकली अलाईन तुमच्या बाळाच्या डेट ऑफ बर्थसाठी जे अलाईन होईल ते नाव देऊन आम्ही ती येणं, आणि आम्ही घरीच रिपोर्ट बनवली होती. ती रिपोर्ट क्रिएट करतो. जर कोणाला पाहिजे असेल त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये टाकू शकतो, ते ऑर्डर करू शकतात. कारण की हे जी नावं आहेत ना ही युनिक आहेत. सेलिब्रिटीजच्या पोरांची नावं जी आता आपण पाहिली हे युनिक आहेत, पण त्यांच्या मागे रिझन काय ते त्यांना माहिती आहे. कारण आपण ऐकतो तेव्हा आपल्यासाठी पण वेगळं असतं, रहा नाहीतर काय होतंय ना सध्या लोक काय करतायत ना, पहिलेच्या काळी लोक काय करायचे, संस्कृतच्या आणि आपली जी हिंदू संस्कृती आहे त्याच्यामध्ये काय प्रत्येक जे नावाचा आहे ना मिनिंग चांगला आला पाहिजे त्याच्या हिशोबाने नाव ठेवायचे. आणि आता एक ना ट्रेंड निघालाय की प्रत्येक लोक काय करतायत ना नावाचा मिनिंग चांगला असला पाहिजे, संस्कृतच्या हिशोबाने नाव ठेवा. इव्हन सोनम कपूरच्या ज्या मुलाचं नाव आहे वायू नाव ठेवलं आहे, ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही दीपिका पादुकोणच्या मुलीचं नाव जेव्हा बघता तेव्हा तिचं नाव दुआ ठेवलंय. तुम्हाला वाटतं ते मुस्लिम वर्ड आहे, बट तुम्ही त्याचं मिनिंग जेव्हा फाइंड करताल ना तर त्याची ऍक्च्युली चांगलं आहे. आणि त्याची जी टोटल आहे ना त्यांची जी डेट ऑफ बर्थ आहे त्यांना ती अलाईन आहे. आणि म्हणून काय करतात ते स्टार्टिंग पासूनच त्यांना ते फ्रिक्वेन्सी सोबत आहे ना अलाईन करतायत, म्हणजे त्यांचं जे नाव आहे ना एक प्रॉपर फ्रिक्वेन्सीवरती अलाईन होत आहे. मग त्यांचं करिअर तर तुम्हाला कळेलच. आणि इव्हन बरेचसे क्लायंट आता माझ्याकडे येतात ना, ते बेबी फॉर्च्यून रिपोर्टसाठीच येतात आणि ते म्हणतात की आम्हाला आमच्या बाळाचं नाव असं प्रॉपर पद्धतीनं पाहिजे, जेणेकरून त्यांना पुढे करिअरमध्ये फायदा होईल. पूर्ण लाईफ आहे ना नाव ठेवल्यानंतर. करेक्ट. तुमचा एक आता जो डिसिजन आहे ना तो तुमच्या बाळाचं करिअर पण डिसाईड करू शकतो. त्यांची करिअर नाही, त्यांची पुढची जी लाईफ आहे ना ती डिसाईड करू शकतो. तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. मी ती डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो, म्हणजे कोणाला जर हेल्प हवी असेल नावाला घेऊन काही क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. आणि तुमचा जो फोन नंबर आहे तो मी मेन्शन करतो डिस्क्रिप्शनमध्ये. रुद्राक्ष झालं, ब्रेसलेट झालं, परत जेमस्टोन झालं, हे लकी आयटम्स आहेत. हे वेअर करून आपण आपलं लक चेंज करू शकतो का?
हे माझा पर्सनल व्ह्यू आहे. ठीक आहे, तुम्ही डिसॲग्री होऊ शकता. आपण आपलं लक चेंज करू नाही शकत. ठीक आहे, तुम्ही जेव्हा या धर्तीवर प्रकट झाला, जे तुमचे नंबर्स आहेत ते आपण चेंज नाही करू शकत. ठीक आहे, आणि तुमचं लक चेंज करणं, तुमचं भाग्य चेंज करणं हे माझ्या हातात नाही आहे, कोणत्या ॲस्ट्रॉलजरच्या हातात नाही आहे, ते फक्त श्रीहरीच्या हातात आहे. तोच चेंज करू शकतो, बाकी कोणी चेंज करू शकत नाही. आणि आता राहिला प्रश्न, तुम्ही मग हा जे रुद्राक्ष आहे, जे लकी आयटम्स आहेत, जे ब्रेसलेट आहे, ते यूज का करायचे? बघा, तुम्ही जेव्हा रुद्राक्ष घालता, ब्रेसलेट घालता, जेमस्टोन घालता, तर ते तुम्हाला असं नाही की तुम्ही आज घातला, तुम्हाला मी रुद्राक्ष देते, तुम्ही हा रुद्राक्ष घाला, उद्या तुम्ही करोडपती बनता. नाही तर रस्त्यात चालता चालता तुम्हाला एक बॅग मिळेल आणि तुम्ही लाखोपती, करोडपती होतात. असं नाही होणार. ठीक आहे, जेव्हा तुम्ही रुद्राक्ष, जेमस्टोन जे पण आयटम्स आहेत ना, ते यूज करता ना, त्याने काय होतं, तुम्ही पॉझिटिव्ह होता. तुमचं माइंडसेट आहे ना, जे आहे ना, तुम्हाला ते पॉझिटिव्ह माइंडसेट होतं, तुमचं ऑरा क्लिअर होतं. आणि लकी व्यक्ती कोण आहे? जो राईट टाइमला राईट डिसिजन घेतो. आणि ते राईट डिसिजन घेण्यासाठी ना, हे जेमस्टोन म्हणा, हे रुद्राक्ष म्हणा, हे ब्रेसलेट म्हणा, ते तुम्हाला हेल्प करतात. आणि तुम्ही पॉझिटिव्ह असाल तेव्हा तुम्ही हे विचार करू शकता. हा, विचार करू शकता. आता लेट सपोज मी इंटरव्ह्यूला गेली आणि मला माहिती आहे की हे जे ब्रेसलेट आहे ना, हे माझ्यासाठी लकी आहे. तर मग मी काय विचार करेल की अरे, मी पॉझिटिव्ह असेल आणि मला माहिती आहे की मी जेवढं लक्षात ठेवलं ते मला माहिती आहे, आणि मी पॉझिटिव्ह असेल ना, तर मी चांगलं परफॉर्म करेल. तर ते खूप मॅटर करतं. तर तुम्हाला करोडपती फक्त तुम्ही बनवू शकता, तुमचं माइंडसेट. ठीक आहे, ते बनवू शकता. आता तुमचं माइंडसेट आहे, पाणीपुरी वाल्याकडे गेल्यानंतर कशी एक्स्ट्रा पाणीपुरी काढेल, 2 पाणीपुरी कशा एक्स्ट्रा घेतील, ते तुमचं माइंडसेट आहे. तुम्ही करोडपती कसे बनतात? नाही. तर तुम्हाला तुमचं माइंडसेट चेंज करावं लागेल. तुम्हाला तुमचं माइंडसेटच ना करोडपती बनवू शकता. तर तुम्ही पहिले तर तुमच्या माइंडसेटवरती काम करा. आणि तुम्ही रुद्राक्ष म्हणा, तुम्हाला तुमचे जे नंबर्स आहेत ना, तर त्याची एनर्जी तुम्हाला युटिलाइज करायची. बरेचसे असे नंबर आहेत ना, आता तुमच्याकडे 5 नंबर आहे, तर तुम्हाला नंबर तर तुमच्याकडे बेस्ट आहे, नंबर 6 आहे, बेस्ट नंबर आहे, नंबर 3 आहे, तरी तुमच्या लाईफमध्ये स्ट्रगल होतो. का होतो? कारण की तुम्हाला त्याची एनर्जीज यूज करता येत नाही आहे ना. तुम्ही एखादा चुकीच्या करिअरमध्ये असाल, तर तुम्ही जर तुम्हाला मुंबईला जायचं असेल, तर तुम्ही एक मार्ग डिसाईड करताल ना. बट तुम्ही जर ना मुंबई जाण्याऐवजी नाशिकच्या रोडनी गेला, तर तुम्ही मुंबईला पोहोचताल का? ते एक्झॅक्टली तुमच्या करिअरमध्ये होते. तुम्हाला जायचं कुठे आहे, तुमचा जन्म ज्या कामासाठी झालाय ना, ते न करता तुम्ही दुसरं काहीतरी करताय, म्हणून तुम्हाला लाईफमध्ये स्ट्रगल होतं. त्याच्यामुळे. आणि जेव्हा तुम्ही हे प्रॉडक्ट्स यूज करता, कोणतं पण लकी आयटम म्हणा, जेव्हा तुम्ही तुमच्या नावाची टोटल आहे ना चांगल्या नंबरवरती आणता, जेव्हा तुम्ही लकी आयटम्स यूज करता, त्याने काय होते, ती फ्रिक्वेन्सी, ती एनर्जी तुम्हाला मिळते. आणि त्याच्यामुळे तुमचा ऑरा चांगला होतो, पॉझिटिव्ह होता, आणि त्याच्यामुळे तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतात. आणि आता बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल की माझा 5 नंबर आहे, तर मला कोणता ब्रेसलेट घालायला पाहिजे, माझा हा नंबर आहे, माझ्या नावाची टोटल काय आहे, मला नाही माहिती आहे. त्याच्यासाठी मी एक फॉर्च्यून रिपोर्ट बनवला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील, ज्याच्यामध्ये तुमच्या लकी नंबर कोणता आहे, तुमच्यासाठी लकी कलर कोणता आहे, तुमचा लकी डे कोणता आहे, तुमच्यासाठी लकी इयर कोणता आहे, तुमचा लकी कलर कोणता आहे, तुमचा लकी ब्रेसलेट कोणता आहे, जेमस्टोन कोणता आहे, रुद्राक्ष कोणता आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळते. इव्हन तुमच्या जी नावाची टोटल आहे ती कोणत्या नंबरवरती ॲड होते, ती तुम्हाला फेवरेबल नंबर आहे की नाही, आणि जर नसेल तर तुम्हाला कोणत्या नंबरवरती ठेवायची, ते पण ऑप्शन्स तुम्हाला तिथे मिळतील. आणि जेणेकरून तुम्ही त्याच्या हिशोबाने काम करू शकता. तर ती एक गोल्डन फॉर्च्यून रिपोर्ट बनवली. जर कोणत्या व्यक्तीला ऑर्डर करायची असेल, अगेन मी त्याची डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक टाकू शकतो, ते ऑर्डर करतील. नक्की. मी पूर्ण डिटेल्स जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. कुणाला काही इन्क्वायरी करायची असेल, तुम्ही नक्की मॅमला कॉन्टॅक्ट करू शकतात. पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला मिळेल, नंबर्स कसे काम करतात, परत फॉर्च्यून रिपोर्टबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. पूर्ण लाईफ तुम्ही एक सक्सेसच्या ग्रोथच्या ठिकाणी तुम्ही घेऊन जाल. सो तुम्ही नक्की मॅमला कॉन्टॅक्ट करा. तर थँक्यू सो मच मॅम, खूप चांगली इन्फॉर्मेशन तुम्ही आज आपल्या प्रेक्षकांना दिली. तर आपण लवकरच भेटू एक नवीन पॉडकास्टमध्ये, आणि तिथे पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण डिस्कस करू. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.